पुण्यातील पार्थ पवार जमीन व्यवहाराची संपूर्ण माहिती पार्थ पवारांना होती। अंजली दमानी यांचा दावा। पार्थ पवारची अमेडिया कंपनीमध्ये 90% पार्टनरशिप। पार्थ पवारांवर गुन्हा दाखल व्हावा, दमानी यांची मागणी। पुण्यातील पार्थ पवार जमीन व्यवहाराच्या प्रकरणी अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा, अंजली दमानी यांची मागणी। तर राजीनामा दिला तरच निष्पक्ष चौकशी होणार, दमानी यांचा दावा। परळी नगर परिषद निवडणुकीमध्ये 15 वर्षांनंतर मुंडे बहीण भावाची युती होण्याची चर्चा। कोल्हापूरमध्ये भोंदूगिरीचा कहर, चुटकी वाजवत भूतबाधा आणि करणीचे प्रकार, तांत्रिक मांत्रिकाचे व्हिडिओ झाले व्हायरल। लोकशाही मराठीकडून सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर सातत्याने मुद्दा उपस्थित। सुरू असलेल्या कव्हरेजबद्दल कामगार नेते बाबा कदम यांच्यासह कचरा वेचक कर्मचारी यांनी लोकशाही मराठीचे मानले आभार। कचरा संकलनामध्ये 3000 कोटींचा घोटाळा झाल्याचा कचरा वेचक कर्मचाऱ्यांचा आरोप। वारंवार एकाच कंपनीला कंत्राट देण्यामागे राजकीय मंडळींचा वरदहस्त, कामगार नेते बाबा कदमांचा आक्षेप। बिबट मानव संघर्षाच्या बाबतीत राज्य सरकारने ठोस कृती आराखडा तयार करावा, खासदार अमोल कोल्हे यांची लोकशाही मराठीच्या माध्यमातून विनंती। लोढा कन्स्ट्रक्शनचे माजी संचालक राजेंद्र लोढा यांना ईडीकडून अटक। 100 कोटींपेक्षा अधिक फसवणूक आणि घोटाळ्याचा आरोप। देशातील सर्वात मोठी दहशतवादी संघटना म्हणजे आरएसएस, सुजात आंबेडकरांचा गंभीर आरोप। दिल्लीतील स्फोटानंतर महाराष्ट्र एटीएसची मोठी कारवाई, 4 घरांवर छापेमारी। मुंबऱ्यातून एका शिक्षकाला अटक, तर शिक्षक जमाती इस्लामिया या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याचा संशय। दिल्ली स्फोटाची पाकिस्तान। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।